नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सतीश चव्हाण. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. सांगली महापालिका आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात आज आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने रस्त्यावर उतरलो आहोत. आगामी गुढीपाडव्यापर्यंत असेच गांधीगिरी आंदोलन चालू राहील आणि तरीही जर आमची दखल घेतली नाही तर मात्र सर्व घटकांना सोबत घेऊन तुफान सेनेच्या माध्यमातून जन आंदोलन उभारू, असा गर्भित इशारा युवा नेते पृथ्वीराज भैया पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. आज विश्रामबाग चौकातून खोकीदार, कष्टकरी, हमाल बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त हटावच्या घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये खोकीदारकांचे नेते गणेश कोडते, रत्नाकर नांगरे, विकास मगदूम, हरिदास लेंगरे, रेखा पाटील, शेखर मोहिते, सुरेश टेंगले, चंदू सूर्यवंशी, मुसाभाई सय्यद, विक्रांत रणविसे, सरिता गायकवाड, शीतल ऐनापुरे, आशा कोकरे आदींसह खोकीदारक, हमाल, कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि गोरगरिबाची खोके उद्ध्वस्त करून यांनी गाड्या चालवणार. आयुक्तांनी जी बेकायदेशीररित्या कारवाई चालू केलेली आहे आणि जवळजवळ 20,000 लोकांचं रोजीरोटीच हिसकावून घ्यायचा हा त्यांचा मानस ह्या कारवाईतनं दिसतो विश्रामबागच्या. तर याला विरोध करण्यासाठी हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या शहराची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे या उद्देशानं आज आम्ही मोर्चा काढलेला आहे. आम्ही आज रेसिडेन्शियल कलेक्टर यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या बाजू आमच्या समजावून घेतल्या. कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या त्यांनी बघितलेल्या आहेत. आयुक्तांनी जी कारवाई केली त्याच्यावरतीही आमची चर्चा झाली. तर ह्या सगळं ते शासनाकडे पाठवतो असं म्हणले. आम्हाला अपेक्षा आहे की शासनाने आणि जिल्हाधिकारी प्रशासनानं यामध्ये खरोखर मध्यस्थी करावी आणि हे जी चुकीच्या पद्धतीनं जी कारवाई चालू आहे ही थांबवावी. विश्रामबागची तर अतिशय चुकीची आहे, ती पूर्णच बेकायदेशीर आहे. पण शहरात सुद्धा सगळीकडे जो कष्टकरी वर्ग आहे त्याला असा विस्थापित करणं योग्य नाही. नाहीतर ह्या शहरामध्ये पुन्हा गुन्हेगारी वाढेल, नशेखोरी वाढेल आणि शहराची कायदा सुव्यवस्था बिघडून जाईल. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टकरी वर्ग, मध्यमवर्गीय आहे. तर याबाबत आमची चर्चा झालेली आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.